नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, चौडे क्लासेस अकॅडमी मार्फत इत्ता 5वी स्कॉलरशिप याचा आपल्याला दररोज सकाळी एक पेपर पाठवला जातो. या पेपरचा दिवसभर सोडवण्यासाठी वेळ दिला जातो, तर संध्याकाळी त्याचं ऑनलाईन सोल्युशन होतं. या ठिकाणी अकॅडमीत असणाऱ्या मुलांसाठी हा संध्याकाळी 4:30 ला पेपर दिला जातो. 4:30 ते 6 या वेळामध्ये पेपर सोडवून घेतला जातो. त्याचं 6:15 ला ऑनलाईन सोल्युशन दिलं जातं. आज पेपर नंबर 10 याचा आपण ऑनलाईन सोल्युशन पाहत आहोत. या पद्धतीने या मालिकेमध्ये स्कॉलरशिपच्या पेपर पर्यंत दररोज एक 5वीचा, इथं 8वीचा एक पेपर, या पद्धतीनं दररोज एक पेपर सोल्युशनला होत असतो. आता या ठिकाणी भाषा आणि इंग्रजी हा पेपर स्क्रीनला होतो. गणित आणि बुद्धिमत्ता हा पेपर आपल्याला कड्यावरती समजून दिला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज पेपर नंबर 10 इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे. याचा आपण सोल्युशन पाहणार आहोत. चला स्क्रीनला पेपर घ्या इंग्रजीचा. इंग्रजीचा पेपरचं सोल्युशन लिखित स्वरूपामध्ये जास्त करावं लागत नाही. या ठिकाणी तो पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घेणं आणि पर्यायी पद्धत वापरणं. गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा पेपर तुलनेनं सोपा असतो. मराठी आणि इंग्रजीचा पेपर त्या मानाने अवघड असतो. या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये गणित ज्या पद्धतीने तुम्ही सोडवता त्या पद्धतीने हा गणिताचा भाषेचा किंवा इंग्रजीचा पेपर सोडवला जात नाही. तर यासाठी आपलं पुरेसं वाचन, भरपूर वाचन असेल, शब्दसंपत्ती असेल तर हा पेपर सोडवणं सोयीस्कर सोपं जातं. इथं पर्यायी पद्धत वापरली पाहिजे. त्या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, which is the different sound of the letter A in the following word. एचा वेगळा साऊंड, म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न वाचता आला पाहिजे, या प्रश्नाचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी which is the different sound of the letter A, एचा वेगळा आवाज. प्रत्येकाने उच्चार करा. CAR, कार. एचा उच्चार काय झाला? आ म्हणून झाला. इथं CAT, कॅट, तर एचा उच्चार ॲ म्हणून झाला. BAT, बॅट, एचा उच्चार ॲ म्हणून झाला. ऍपल मध्ये एचा उच्चार ॲ म्हणून झाला. म्हणजे वेगळा उच्चार कुठे आला? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय चुकीचा, हा पर्याय चुकीचा, हा पर्याय चुकीचा आणि हा पर्याय बरोबर. या पद्धतीने तुम्हाला ते पर्याय समजून घेतले तर आणि तर उपयोगाचा आहे. केवळ डायरेक्ट उत्तर अशी पद्धत वापरायची नसते. चला दुसरा प्रश्न पहा. फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट होमोफोन. उच्चार सारखे असतात इथं आणि या ठिकाणी कोणता शब्द येईल यासाठी त्या शब्द आणि त्याचे अर्थ आणि त्याचे स्पेलिंग पाठ असणं गरजेचं असतं. टाइम इज इम्पॉर्टंट दॅन मनी. जी वेळ ही पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे. Why don't dot time? Why don't waste the time? Waste वाया घालवणे. आता वाया घालवणे याचा अर्थ, त्याचा उच्चार, त्याचं स्पेलिंग. तर त्याचं स्पेलिंग काय? WAST, वेस्ट. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. WEST, वेस्ट म्हणजे काय? दिशा आहे, पश्चिम दिशा, ईस्ट वेस्ट मधली. म्हणजे या ठिकाणी केवळ उच्चार महत्वाचा नाही तर त्याचं स्पेलिंग देखील आपलं पाठ असणं महत्वाचं आहे. पुढे तिसरा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. क्रो इज ॲज डॉट डॉट ॲज कोल. म्हणजे कोळसा. कोळशापेक्षा क्रो, क्रो म्हणजे कावळा कसा असतो?
काळा असतो म्हणजे तिथं काय येणार आहे ब्लॅक. इथं व्हाईट म्हणजे पांढरा, ग्रीन म्हणजे हिरवा, ब्लॅक म्हणजे काळा आणि येलो म्हणजे पिवळा. याच्या अर्थ माहिती पाहिजे. आणि क्रो इज ॲज ब्लॅक ॲज को. Which of the following shape is three dimensional? Three dimensional याचा अर्थ लांबी, रुंदी आणि उंची. आपण जे चौरस काढतो, वर्तुळ काढतो, चौकोन काढतो हे टू डायमेन्शनल असतात. लांबी आणि रुंदी फक्त असते. क्यूब वगैरे काढतो त्याला लांबी, रुंदी, उंची असते. घराला लांबी असते, रुंदी असते आणि उंची पण असते. पण आपण जे चित्र काढतो घराचं त्याला फक्त लांबी, रुंदी असते, उंची नसते. दोनच त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्याला थ्री डायमेन्शनल म्हणजे तीन बातायला पाहिजे, लांबी, रुंदी, उंची. याला कोणत्या आकाराला आहेत असं विचारलेलं आहे. क्यूब लांबी, रुंदी, उंची असते का? ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाला लांबी, रुंदी, उंची असते का? स्क्वेअर म्हणजे चौरसाला लांबी, रुंदी असते का? आणि सर्कल याला लांबी, रुंदी, उंची असते. तर याच्यामध्ये ट्रायंगलला लांबी आणि रुंदी फक्त असते, उंची नसते. तर त्याला उंचीला आपण लांबी आणि ती रुंदी म्हणून घेतो. स्क्वेअर काढला, चौरस काढला, त्यालाही लांबी, रुंदी फक्त असते, उंची नसते. सर्कल काढलं त्यालाही लांबी, रुंदी असते, त्याला उंची नसते. तर थ्री डायमेन्शनल कोणकोणते आहे? क्यूब म्हणजे घन, त्याला लांबी असते, रुंदी असते, उंची असते आणि त्याचं घनफळ काढलं जातं. आपली पाण्याची टाकी असेल, थ्री डायमेन्शनल असते, त्यामुळे उत्तर येईल क्यूब. चूज द इनकरेक्ट पेअर शोइंग द ॲनिमल विथ देअर लिव्हिंग प्लेस. ॲनिमल आणि त्याचं राहण्याची जागा याची चुकीची जोडी कोणती आहे? कॅमल डेझर्ट, कॅमल म्हणजे उंट, वाळवंटामध्ये राहतो. लायन केव, गुहेमध्ये राहतो. काऊ शेड म्हणजे आपल्या गोठा त्याला म्हणतो आपण. आणि पिग केनल मध्ये कोण राहतं? डॉग राहतो. पिग केनल मध्ये राहत नाही. यासाठी हे लिव्हिंग ॲनिमल आहे, त्याचे लिव्हिंग प्लेस, ड्वेलिंग प्लेस हे आपले पाठ असले पाहिजे. फाइंड द वर्ड व्हिच कम लास्ट इन अल्फाबेटिकल. अल्फाबेटिकल वापरतं लास्टला कोणते? या ठिकाणी ABCD त्याला नंबर द्यायचे. पहिला अक्षर P आहे, पहिला अक्षर P आहे, पहिला अक्षर P आहे, पहिला अक्षर P आहे. नंबर देता येईल का? नाही देता येणार. दुसरा नंबर घेतला, दुसरा अक्षर घेतलं, A आहे, E आहे, E आहे, A आहे. म्हणजे या ठिकाणी दोन याला तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. या ठिकाणी मी स्पेलिंग लिहितो. पहिल्या नंबरचा आहे पॅरॉट. दूसरा है स्पेन. तीसरा पर्याय है पियॉन, फ्यूज. चौथा है पेरेंट. पहिला अक्षर पी आहे, इथे पहिला अक्षर पी आहे, इथे पहिला अक्षर पी आहे, इथे पहिला अक्षर पी आहे. याच्यावर अल्फाबेटिकल नंबर देता येतील का? नाही देता येणार. दुसरा अक्षर बघितलं पाहिजे. ए आहे, ई आहे, ई आहे, ए आहे. याच्यावर ABCD मध्ये ए अगोदर येतो. या दोघांमधल्या ए ला कुठल्याला पहिला द्यायचा? या पी ला द्यायचा का या पी ला द्यायचा? नाही. तिसरा अक्षर बघावं लागेल. तिसरा अक्षर या ठिकाणी आहे आर आणि या ठिकाणी तिसरा अक्षर आर. कुणाला देणार? या पी ला पहिला द्यायचा का या पी ला पहिला द्यायचा? नाही. पुन्हा यातलं चौथा अक्षर बघितलं पाहिजे. यातलं चौथा अक्षर पुन्हा आर आहे आणि यातलं पहिला अक्षर चौथा अक्षर ई आहे. ABCD नुसार पहिल्यांदा काय येतं? ई येतं. म्हणजे या ठिकाणी PAR कॉमन आलं. याच्यावर नंबर द्यायचा आहे. चौथ्या अक्षरावर याच्यात पहिला नंबर कोण दिला येईल? ईचा पहिला येईल. ईच्या नंतर आर येतो. PAR
नंतरच्या आर वरनं हा नंबर दिलेला, म्हणजे हा 2 नंबर नाही. आता इथं पुन्हा टी वरनं नंबर नाही, आपण ई वरनं नंबर देणार आहे. इथं दोन्हीकडे ई आहे, मग 3 नंबर कुणाला द्यायचा? या ईला द्यायचा का या ईला द्यायचा? नाही द्यायचा. मग तो तिसरा अक्षर घ्यावं लागेल, एन ओ. एन आणि ओ. मग ABCD मध्ये पहा बरं, ओ अगोदर येतो का एन अगोदर येतो? एन अगोदर येतो, नंतर ओ येतो. एन चा अगोदर येईल म्हणजे हा 3 नंबरला येणार आहे आणि हा 4 नंबरला येणार. 4 नंबरला अक्षर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3 प्युअर. पुढे पहा, हाऊ मेनी लेटर इन गिवन सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल. या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य वाचताच आलं पाहिजे. वाचायला येत नाही त्याने फोडून वाचण्याचा सराव करायचा. वाचायला लागल्यानंतर येतं वाचायला, पण आम्ही प्रयत्न करत नाही. वाचा, समजून घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत वाचणार नाही. हाऊ मेनी लेटर इन गिवन सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल, की खालील वाक्यामध्ये कोणती अक्षर कॅपिटल मध्ये येतील. आता इथं नियम आहे, कोणत्याही वाक्याची सुरुवात करताना ती कॅपिटलनेच होते. म्हणजे या वाक्याची सुरुवात होणार कोणतंही अक्षर असून द्या, ते कॅपिटलने सुरुवात होणार. सिंधू, सिंधूचा एस कॅपिटल मध्ये पाहिजे. आता हे काय आहे? नाव आहे. कशाची आहेत? तर रिव्हरची नाव आहे. नावं जेव्हा असतात, माणसाची नावं असतात, नद्यांची नावं असतील किंवा कुणाचीही नावं असतील, तेव्हा त्याचं पहिला अक्षर हे कॅपिटल मध्ये लिहायचं असतं. त्यामुळे सिंधूचा एस कॅपिटल येईल, गंगाचा एस जी कॅपिटल येईल, गोदावरीचा जी कॅपिटल येईल, अँड कृष्णा, कृष्णामधला के चा, कृष्णाचा के कॅपिटल येईल. आर सम लिटल रिव्हर ऑफ इंडिया. रिव्हर मात्र येणार नाही कॅपिटल मध्ये. रिव्हरचं नाव आहे ते कॅपिटल मध्ये येणार. आता इंडिया देशाचं नाव आहे, त्यामुळे इंडियाचा आय कॅपिटल. यात कोणकोणते अक्षर कॅपिटल मध्ये येतील? सिंधू मधला यस, गंगा मधला जी, गोदावरी मधला जी, कृष्णा मधला के, 4 झाले, आणि इंडिया मधला आय, अशी 5 अक्षर कॅपिटल मध्ये येतील. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढा, with punctuation mark should be used in given sentence. विराम चिन्ह मराठीमध्ये वापरतो तोच नियम आहे, फक्त इंग्रजीमध्ये एक फक्त विराम चिन्ह वाढतं, ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. मराठीमध्ये ॲपॉस्ट्रॉफी नसतं, इंग्रजीमध्ये ॲपॉस्ट्रॉफी असतं. एवढ्यात फक्त बाकीची सर्व विराम चिन्ह मराठीमध्ये वापरतो त्याच नियमाने इंग्रजीमध्ये वापरली जातात. वाक्याचा अर्थ पहा, त्याच्यानुसार मग कोणतं विराम चिन्ह वापरावं लागेल ते पहा. हाऊ स्ट्रेंज दिस इज. या ठिकाणी उद्गार आहे, हाऊ स्ट्रेंज इट इज, दिस इज. इथं काय क्वेश्चन विचारलेलं नाही. हाऊ स्ट्रेंज दिस इज, या ठिकाणी तुमचे उद्गार आहे, तुमच्या भावना व्यक्त होत आहेत, आणि भावना व्यक्त होत असतील तर त्या ठिकाणी उद्गार चिन्ह पाहिजे. त्यामुळे एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन असेल, प्रश्न असेल तर त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह येतात. त्यामुळे या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. पुढचा प्रश्न, which of the following one has 30 days. 30 दिवसाचा महिना कोणता असतो? ऑगस्ट, फेब्रुवारी, सप्टेंबर, मे. आता या ठिकाणी आपल्या बोटावरती पाहायचं. बोटावरती तुम्हाला शिकवलंय, उंचावरती गेलं की 31 असतं, खड्ड्यात गेलं की 30 असतं. जानेवारी, आता पहिल्यांदा ऑगस्ट आहे, पहा या ठिकाणी जानेवारी पहा बोटावरती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट किती येईल? फेब्रुवारी पहा, जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारी कितीचा असतो? 28 कधीचा असतो? रेग्युलर वर्ष असेल तर 28, लीप वर्ष असेल तर 29. सप्टेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. सप्टेंबर किती चाला? 30 आलेला. आणि मे
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे प्रारंभ 31 चा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही इथे कसं काम करताना ऑगस्टचे 31 डेट, फेब्रुवारीचे 28 किंवा 29, सप्टेंबरचे 30 आणि मेचे 31 हे लिहिणं गरजेचं आहे, नुसतं सोडवणं नाही. आणि आम्ही लिहायचा हा कंटाळा करतो आणि त्याचा फटका परीक्षेच्या वेळेस बसतो. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. इन व्हिच डायरेक्शन राजू स्कूल इज सिच्युएटेड फ्रॉम हिज होम. राजूचं स्कूल त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? आता बघा इथं स्कूल आहे, राजूचं होम कुठे? या ठिकाणी. आता या ठिकाणी दिशा आपल्याला दाखवल्या पाहिजे. दिशाचक्र नकाशामध्ये जेव्हा दिशा दाखवली, बाण दाखवलेला आहे का दिशांचा? नाही. तेव्हा या ठिकाणी वरची दिशा कोणती असते? उत्तर. आता दिशा आणि उपदिशा या ठिकाणी समजून घेऊया आपण. या ठिकाणी दिशा आणि उपदिशा आपण दाखवू. राजूचं होम या ठिकाणी आहे आणि राजूचं स्कूल या ठिकाणी आहे, एवढंच फक्त दाखवू. राजूचं होम आणि राजूचं स्कूल. हा या ठिकाणी राजूचं स्कूल आहे, लाईट मी लावतो. आणि या ठिकाणी राजूचं होम आहे. राजूचं होम आणि राजूचं याला दिसतंय काय? जेव्हा नकाशामध्ये दिशा दाखवलेल्या नसतात, दिशा दाखवायला असा बाण दाखवलेला असतो, तर इकडे उत्तर दिशा असं सांगितलेलं असतं. प्रत्येक वेळेस असाच बाण असेल असं नाही, क्वचित प्रसंगी असा देखील काही याच्यामध्ये बाण असतो, इकडे उत्तर दिशा असते. या दाखवले नाही याचा अर्थ उत्तर दिशा आहे, दक्षिण आहे, या ठिकाणी पूर्व आहे आणि या ठिकाणी पश्चिम आहे. आता जर इथं पाहिलं घर, या ठिकाणी घर आहे राजूचं आणि या ठिकाणी शाळा आहे. आता घराच्या उत्तरेला आहे का? घराच्या उत्तरेला शाळा आहे का? नाही. या उत्तर आणि पश्चिम याच्या मधली दिशा या दिशेला आहे. आता या ठिकाणी दिशा उपदिशा कळल्या पाहिजे. आणि दिशा उपदिशा जर दाखवायची असतील तर त्या ठिकाणी दिशा चक्र पाठ पाहिजे. घड्याळाच्या दिशेने आदन पवा उडी पूज असं लिहिलं जातं. आदन द, त्यातला द म्हणजे दक्षिण असतं, या ठिकाणी दक्षिण आहे. म्हणजे या ठिकाणी येणारे आग्नेय, आदन नैऋत्य, आदन प वा वायव्य, ही म्हणजे ईशान्य. हे वहीमध्ये आपण केलंच पाहिजे. कळत नसेल एकदा तुला सराव करा. येत नाही मला कारण असली काढायची नाही, ते वहीमध्ये हे दिसलं पाहिजे जे तुम्हाला कळतंय. आणि मग इथं इंग्रजी, हे मराठी मधलं झालं, मी इंग्रजी मधल्या दिशा ईस्ट वेस्ट असतं, पूर्व म्हणजे ईस्ट असतं, वेस्ट असतं, साऊथ नॉर्थ, साऊथ म्हणजे दक्षिण, साऊथ इंडिया, वेस्ट इंडिज, याच्यामध्ये ते लक्षात ठेवा. आणि इथं उत्तर म्हणजे नॉर्थ. आणि मग याच्या मधली दिशा वेस्ट आणि नॉर्थ याच्या मधली सांगताना येत ना. आपण जसं मराठी वायव्य म्हणतो तसं इंग्रजीमध्ये नाहीये. आग्नेय सांगायचे असेल तर ईस्ट साऊथ, ईस्ट साऊथ याच्यामध्ये आग्नेय. नैऋत्य सांगायचे असेल तर साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट याच्यामध्ये नैऋत्य झाले. वायव्य सांगायचे असेल तर वेस्ट नॉर्थ, नॉर्थ वेस्ट म्हटलं, वेस्ट नॉर्थ म्हटलं तरी चालतं. नॉर्थ वेस्ट याच्यामध्ये येते वायव्य आणि नॉर्थ ईस्ट याच्यामध्ये येते ईशान्य. म्हणजे सांगताना ती साऊथ ईस्ट अशी म्हटली जाते आग्नेय, साऊथ वेस्ट नैऋत्य, तशी नॉर्थ वेस्ट म्हटलं की वायव्य आणि नॉर्थ ईस्ट म्हटलं की ईशान्य. दिशा चक्र काढलं तर आता घर कोणत्या दिशेला आहे?
नॉर्थ वेस्ट. मग याच्यावरून पर्याय आपल्याला बघितले पाहिजे. हे कच्चं काम वहीमध्ये केलेलं सरांना दाखवलं पाहिजे तुम्ही. हे बघणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी घरापासून शाळा नॉर्थ वेस्टला आहे, तर उत्तरेला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाइम इज इन द क्लॉक. आपल्या मराठीमध्ये म्हणलं तर 12:45 झाले. त्याला दुसऱ्या वाक्यावर दुसऱ्या शब्दात म्हणतो आपण 1:15. म्हणजे 1 वाजायला 15 मिनिटं कमी. 15 मिनिटाला म्हणतात पाव भाग. पाव भागाला दुसरं इंग्रजीमध्ये म्हणतात क्वार्टर. मोठी असते ती फुल, त्याच्या निम्मी बाटली असते ना त्याला हाफ म्हणतात. बाटली एवढीशी असते ना त्याला म्हणतात क्वार्टर. क्वार्टर म्हणजे या मोठ्याचा पाव भाग असतो. हे कळतं. हा, हे सगळं कळतं पोरांना. क्वार्टर म्हणजे काय, कशा असतात बघा, त्यांनी बघितलेलं आहे क्वार्टर. क्वार्टर वाजायला 1 वाजायला क्वार्टर कमी आहे. क्वार्टर टू 1 उत्तर येईल. क्वार्टर टू 1 म्हणजे पाव 1 वाजायला पाव भाग कमी. आणि 1:15 वाजले असतील तर क्वार्टर पास्ट 1. पास्ट म्हणजे नंतर. 1च्या नंतर 15 मिनिटं क्वार्टर पास्ट 1. आणि 1 वाजायला 15 मिनिटे क्वार्टर टू 1. चला पुढे. Which of the following thought is not correct? असा विचार कोणता करेक्ट नाहीये. पहिला पहा, wasted moment come back periodically. वाया झालेला वेळ पुन्हा येतो. येतो का? हे तुम्हाला वाचलं तर तुम्हाला कळणार आहे. वाचण्यासाठी तुम्ही सराव केला पाहिजे, फोडून वाचलं पाहिजे. पण सगळा शब्दशः अर्थ कळेल असले. वेस्टेड मोमेंट वाया घालवलेला वेळ, कम बॅक पुन्हा येतो का? नाही. हे पहिलं चुकीचं आहे. आवर थॉट कीप अस अवेक. आपले विचार आपल्याला पुढे घेऊन जातात. विल फिगर इज हाफ डन. सुरुवात म्हणजे चांगली सुरुवात. यशाचा निम्म यश त्या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे निम्म यश तुम्हाला मिळतं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी ही आपली बेस्ट पॉलिसी आहे. बरोबर. पण पहिला पर्याय चुकीचा आहे. पुढचा प्रश्न 13वा. कंप्लीट द फॉलोइंग पेज. प्रश्न हलवताना मध्ये आलो. कंप्लीट द फॉलोइंग पेज बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेट. हा एक डायग्राम बघायचा आहे. मध्ये दिलेले आउटडोअर गेम. आउटडोअर गेम म्हणजे बाहेरील मैदानामध्ये खेळले जाणारे. याच्यामध्ये फुटबॉल आउटडोअर गेम आहे, क्रिकेट आउटडोअर गेम आहे, हॉकी आउटडोअर गेम आहे. यातला आउटडोअर गेम कोणता? चेस आउटडोअर गेम आहे का? नाही, इनडोअर गेम आहे. कॅरम इनडोअर गेम. कबड्डी आम्ही खेळतो आउटडोअरला, बरोबर आहे. टेनिस इनडोअर आहे का? टेनिस टेनिस हा टेबल टेनिस आहे का? टेनिस आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे टेनिस असतात. कबड्डी तुम्ही प्रो कबड्डी पाहता का? आउटडोअर आहे का तो गेम? स्टेडियम मध्ये मॅट वर खेळला जातो. हा आपण खेळतो, आपण पाहतो कुस्ती मैदानावरती ग्राउंडवर. आज राहिली नाही ते आउटडोअर गेम. आज तो स्टेडियम मध्ये मॅट वर खेळला जातो. तशाच पद्धतीने आता कबड्डी देखील मॅट वर आलाय. आणि टेनिस, आता टेबल टेनिस असेल तर टेबल टेनिसचा जो बॉल असतो हा बॉल अगदी हलका असतो. आपण बॅडमिंटन खेळताना वापरतो ते रॅकेट वापरतो. हे रॅकेट देखील हवेने उडून जातं, हवेने हलतं. इनडोअर गेम आहे. या ठिकाणी टेनिस देखील खेळताना जर टेबल टेनिस असेल तर तो इंडोर मध्ये खेळता, ग्राउंडवर खेळता येत नाही. आणि यातला शब्दशः जर पाहायला म्हणलं तर सगळे इंडोर गेम झालेत आज. पण जास्त करून हा कबड्डी खेळ हा ग्राउंडवर खेळला जातो, मातीमध्ये खेळला जातो, लाल मातीमध्ये खेळला जातो. त्यामुळे इंडोर गेम, आउटडोर गेम, कबड्डी येईल. पुढे माय कलर इज ब्लॅक.
टीचर यूज चॉक ऑन राईट ऑन मी टेल हु एम आय. माझा कलर ब्लॅक आहे. टीचर वापरतात चॉक, व्हाईट चॉक माझ्यावरती लिहिण्यासाठी वापरतात. मी कोण आहे? ब्लॅकबोर्ड. स्लेट आपण वापरतो, टीचर काय वापरत नाही. स्लेट, रुलर म्हणजे पट्टी आहे, बुक म्हणजे पुस्तके काय लिहिण्यासाठी वापरले जातात. ब्लॅकबोर्ड टीचर वापरतात. जर स्टुडंट वापरतात म्हणलं असतं स्लेट आलं असतं. तर आपण युअर फ्रेंड मीट यू ऑन 25 डिसेंबर, हाऊ विल यू ग्रीट हिम. तुमचा मित्र तुम्हाला भेटला 25 डिसेंबरला, तर त्याला काय म्हणा? 25 डिसेंबर काय असतो? आता नाताळला तुम्ही काय ग्रीट कराल? मेरी क्रिसमस. पर्याय क्रमांक 2 मेरी क्रिसमस. हॅपी न्यू इयर कधी म्हणणार? तारीख सांगा. 1 जानेवारी. हॅपी मकर संक्रांत कधी म्हणणार? आत्ता झाली की रे, 14 जानेवारी. हॅपी दिवाळी कुठल्या महिन्यात असते? नोव्हेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असते. चला पुढे. When you enter in the class, then should you ask the permission for your teacher. वर्गात यायचंय, टीचरला परमिशन, परवानगी काय मागा? गुड मॉर्निंग टीचर, परवानगी झाली का? मी आय गो टू टॉयलेट टीचर. वर्गात येताना मी आय गो टू टॉयलेट टीचर म्हणतात का? आपल्याला जायचं असेल तर म्हणा मी आय कमिंग टीचर, मी आय गो टू प्ले टीचर. वर्गात येताना जाऊ का? नाही. तरी पर्याय क्रमांक 3. त्या ठिकाणी पहा, परमिशनला, परवानगीला प्लीज हा एक शब्द बऱ्याच वेळा वापरलेला असतो. पुढचा प्रश्न पहा. Which of the following sentence is of past tense? Past tense म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा? एम इज आर. एम इज आर असेल तर प्रेझेंट टेन्स. वॉज वेअर असेल तर त्या ठिकाणी हॅड असेल तर त्या ठिकाणी पास्ट टेन्स असतो. विल शॅल असेल तर ते फ्युचर टेन्स असतो. आता पहा या ठिकाणी आय प्ले क्रिकेट, आय एम प्लेइंग क्रिकेट. लक्षात येते आय एम आय म्हटल्यानंतर कुठला येणार आहे? वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स येणार आहे. आय विल प्ले क्रिकेट, विल आलं म्हणजे फ्युचर टेन्स येणार, भविष्य काळ येणार. म्हणजे दोन पर्याय कळत झाले. आता इथं आय प्ले क्रिकेट आणि आय प्लेड क्रिकेट. आता या ठिकाणी आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, हे वर्तमान काळ आहे. आणि आय प्लेड क्रिकेट जेव्हा या ठिकाणी जे क्रियापद आहे त्याचं भूतकाळी रूप आहे. प्लेचा भूतकाळ प्लेड होतो. भूतकाळी रूप आहे म्हणजे हे आय प्लेड क्रिकेट हे पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. हे सरावानी शक्य होतं. लक्षात ठेवायचं. यम इज आर आलं की ते वर्तमान काळ असतं. वॉज वेअर हॅड आलं की ते भूतकाळी असतं. आणि विल शॅल ही वाक्य आली की त्या ठिकाणी भविष्यकाळ असतो. पुढील प्रश्न पहा. 17 राहिलं. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. विनंतीमध्ये शब्द प्लीज असतो. आहे का कुठल्या वाक्यात? नाही. प्लीज नाही आहे. मग या ठिकाणी जरा विचार करायला लागेल. डू यू माइंड इफ आय यूज युअर बुक. डू यू माइंड इफ आय यूज युअर बुक. रिक्वेस्ट आहे का? इथं डू यू माइंड मीन मी तुझं पुस्तक, आय यूज युअर बुक, तुझं पुस्तक घेतलं तर चालेल का? या ठिकाणी रिक्वेस्ट होते. कॅन आय सी युअर नोटबुक. मी तुझं पुस्तक घेऊ का? नोटबुक घेऊ का? म्हणजे परमिशन मागितली, विनंती नाही, परमिशन आहे. आणि विनंती या ठिकाणी रिक्वेस्ट होते, विनंती आणि परवानगी याच्यात फरक आहे. विनंतीमध्ये मला मिळेल का, आणि परवानगीमध्ये मी घेऊ का.
हा फरक आहे त्याच्यामधला. मी आय गो सर, जे मी आय गो मी जाऊ का, मी काय मागितली, परवानगी मागितली. मी आय कमिंग मॅडम, मी आत येऊ का, ही परवानगी मागितली. आणि या ठिकाणी कॅन आय सी युअर नोटबुक, मी तुझं नोटबुक पाहू शकतो का, ती पण परवानगी आहे. दुसरं तिसरं चौथं या परवानगी आहे, परमिशन मागितलेली आणि या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली, विनंती केलेली आहे की मी तुझं पुस्तक घेऊ का, म्हणजे डू यू माइंड इफ आय यूज युअर बुक, मी तुझं पुस्तक वापरू शकतो का, इथं रिक्वेस्ट केलेली आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, तर 19वा चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम गिवन सेंटेन्स. त्यातलं ऍडजेक्टिव्ह ओळखायचं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, मराठीमध्ये लगेच लक्षात येतं. या ठिकाणी नाउन, आपल्याला लक्षात काय ठेवायचं, आपल्याला 4 शब्दाचे जाते. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि वर्ब म्हणजे बस, एवढंच 4 पाहिजे. मी याच्यामध्ये मराठीमध्ये ज्या पद्धतीनं शोधतो तशाच पद्धतीनं कोणकोणती नाउन आलेली आहे शोधा, मग त्याचं विशेषण शोधा. पहिलं बा काय, ही इज अन ऑनेस्ट पर्सन इन द ऑफिस. नाव कोणकोणती आलेली आहे, पर्सन एक आलेलं आहे आणि ऑफिस एक आलेलं आहे. ही एक आलेलं आहे, ही एक आलेलं आहे. ही काय येणार आहे इथं, प्रोनाउन आहे. पर्सन नाउन आहे, ऑफिस नाउन आहे. मी या पर्सन बद्दल काय विशेष माहिती दिली आहे, ऑनेस्ट पर्सन आहे. या ऑनेस्ट काय येणार आहे, ऍडजेक्टिव्ह येणार आहे. ऑफिस बद्दल काय विशेष माहिती दिली आहे, काहीच नाही दिली. त्यामुळे ऑफिस मधला कोणता ऍडजेक्टिव्ह नाहीये, त्यामुळे ऑनेस्ट काय येणार आहे, ऍडजेक्टिव्ह येणार आहे. आणि पर्यायांमधनं देखील तुम्हाला कळू शकतं ही प्रोनाउन आहे, ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे. अँड काय आहे रे, आर्टिकल आहे. अँड इन काय आहे, तुम्हीचं रूप आहे, ती काय ऍडजेक्टिव्ह होत नाही. चला पुढे, चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल. एक वचन आणि अनेक वचन. ऑक्स ऑक्सेस, माउस माउसेस, गुज गुज गुजे, प्रूफ प्रूफ्स. यातलं करेक्ट कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इथं ऑक्स ऑक्सन काय पाहिजे, ऑक्सन ओ एक्स इयर. माउस माईस एम आय यस. काय माईसचं स्पेलिंग, एम आय सी, एम आय सी. गुडचं गीज, जी डबल ओ गीज. गीजचं स्पेलिंग काय, जी डबल ई एस ई एस, जी डबल ई एस, गीज. जी डबल ई एस ई, गीज. या ठिकाणी हे आपलं पाठ असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये येणारे जे असतात ते सर्वसाधारण येत नाही. जे असे चाइल्ड, चिल्ड्रन, मॅन मेड या पदसारखी शब्द यामध्ये येतात. फाइंड द इनकरेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड रजिस्टर ऑफ वाईल्ड एनिमल. वाईल्ड एनिमल याच्यामध्ये कंप्लीट द वर्ड. एलिफंट, हॉर्स, फॉक्स, लायन. इनकरेक्ट पाहिजे, इनकरेक्ट वाईल्ड एनिमल. वर्ड रजिस्टर मध्ये पाहिजे इनकरेक्ट वाईल्ड एनिमल कोणता आहे, एलिफंट वाईल्ड एनिमल आहे, हॉर्स वाईल्ड एनिमल आहे का, एनिमल आहे, फॉक्स वाईल्ड एनिमल, लायन वाईल्ड आहे. मग याच्यामध्ये वेगळा निघेल हॉर्स, तर दोन एक एनिमल आहे. आता जोकर या पद्धतीने लिहितात. जे खाली जातो, खालच्या 4 रेघा 3 रेघामध्ये, ओ मधल्या 2 रेघामध्ये, के वरच्या 3 रेघामध्ये आणि ई आर मधल्या 2 रेघामध्ये या पद्धतीने लिहिलं जातं. लॅम्प लिहिताना एक कॅपिटल आहे म्हणजे वरच्या 3 ओळीमध्ये
हा मधल्या दोन ओळी, हा मधल्या दोन ओळी, पण हा खालच्या तीन ओळी. म्हणजे या पद्धतीची रचना कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी एक दिला जाईल, ए एम आणि पी खाली जाईल. या पद्धतीने रचना होते पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 23 ते 25 रीड द फॉलोइंग पॅसेज ट्रूथ अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. या ठिकाणी उतारा आपल्याला वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये अंडरलाईन करून कुठे प्रश्न आहे पहिले उतारा वाचा, पर्याय प्रश्न पर्यायासह वाचा आणि ज्या प्रश्नाचे अनुसरून उत्तर जिथं वाक्य आहे तिथं अंडरलाईन करा, उतारा समजून घ्या. पहा, ऍग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन द रुरल एरिया. ग्रामीण भागामधला शेती हा प्रमुख व्यवसाय. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स आर यूज्ड इन लार्ज क्वांटिटी फॉर गेटिंग अ गुड क्रॉप. चांगलं पीक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतं आणि कीटकनाशक मोठ्या प्रमाणात वापरतायत. Over watering of the field is also reducing the fertility of soil. शेताला पाणी एवढं देतात, भरतात शेत, असं नाही, लिमिटेड पाणी दिलं पाहिजे. आणि ओव्हर वॉटरिंग हा एक मोठा दोष आहे. त्यामुळे मातीची उत्पन्न क्षमता कमी होते. मच इरेजन ऑफ सॉइल इज कॉज्ड बाय द कटिंग डाऊन ऑफ ट्री. आणि मोठ्या प्रमाणावर झाडं तोडल्यामुळे माती पावसाच्या पाण्यावर वाहून जाते. एव्हरी पर्सन शुड मेक एफर्ट टू रिड्यूस पोल्युशन. जे पोल्युशन आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मेनी प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंट विल बी सॉल्व इफ वी टेक स्टेप लाईक लिमिटिंग ऑफ यूज ऑफ मोटर व्हेकल. मोटर व्हेकलचा कमी वापर केला म्हणजे प्रदूषण कमी होईल. प्लांटिंग ट्री म्हणजे झाडं लावून प्रदूषण कमी होईल. युजिंग ऑर्गॅनिक फर्टिलायझर, जैविक खत वापरा ऑर्गॅनिक. अँड नॅचरल हर्बल पेस्टिसाइड, आणि नॅचरल हर्बल पेस्टिसाइड वापरा. त्या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड वापरू नका, रासायनिक कीटकनाशक वापरू नका. आज जैविक कीटकनाशक मोठ्या प्रमाणावरती मिळतात मार्केट, त्याचा वापर करा. आता प्रश्न पहा, विच इज द मेन ऑक्युपेशन इन द रुरल एरिया. पहिल्याच वाक्याला आहे ऍग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन द रुरल एरिया. नवोदयला असे उतारे नसतात, बघितला अनुभव घेतलेला आहे. इथं ऍग्रिकल्चर हा मुख्य व्यवसाय. इन विच वे वी कॅन कंट्रोल द एन्व्हायरमेंट पोल्युशन. ही एन्व्हायरमेंट पोल्युशन रोखण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी काय कराल? लिमिटिंग द यूज ऑफ मोटर व्हेकल, लिमिटेड वापर कराल, बरोबर आहे. प्लांटिंग ट्री, बरोबर आहे. युजिंग ऑर्गॅनिक फर्टिलायझर, बरोबर आहे. ऑल आर करेक्ट, हे सगळेचे सगळे पर्याय बरोबर आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 सर्वच येणार आहे. Which is the cause of reducing fertility of soil? Soil म्हणजे मातीची प्रजनन क्षमता, म्हणजे मातीची उत्पन्न क्षमता वाढवण्यासाठी काय करा? ओव्हर वॉटरिंग ऑफ द फील्ड, बरोबर आहे. म्हणजे काय? Which is the cause of reducing fertility of soil? Due to cutting down of the tree, बरोबर आहे. Due to tree plantation, नाही, तिथं झाडं लावल्यामुळे नाही. ड्यू टू युजिंग नॅचरल हर्बल पेस्टिसाइड, नॅचरल हर्बल पेस्टिसाइड वापरले पाहिजे. ती वाढवण्यासाठी, ओके, फर्टिलिटी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण काय फर्टिलिटी रिड्यूस होण्याचं? ओव्हर वॉटरिंग एक आहे कारण, आणि कटिंग ऑफ ट्री हे कारण आहे. ड्यू टू ट्री प्लांटेशन हे कारण नाहीये, आणि नॅचरल हर्बल पेस्टिसाइड हे वापरण्याचे कारण नाही. पण मग एक आणि दोन येणार, त्यामुळे बी, ए एंड बी. चला पुढे बुद्धिमत्ता. काही प्रश्न आपल्याला फळ्यावर घ्यावे लागतील, काही प्रश्न स्क्रीनला घ्यावे लागतील. चला यावरती लोक बुद्धिमत्तामध्ये काय
आधी जे ओळीने येते तसं मध्ये थांबवत थांबवत ते केलं जात. य सा ल दा प ही अक्षरे येणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते? पसायदान अक्षर. आणि त्याचं पसायदान लिहिलं तर मध्यभागी कोणतं येईल? य. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. 2 अंक मला दिलेले 2 4 1 9 6 5 4 6 9 5 1 3 6. या अंकमालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 10 येईल असे किती वेळा झाले? बघायचं. सलग 2 अंकाची बेरीज 10. त्याला अंडरलाईन करायची. 2 आणि 4 ची येते का? 4 आणि 1 ची, 1 आणि 9 ची अंडरलाईन करा. 1 आणि 9 ला 9 6 ची, 6 आणि 5 ची, 5 आणि 4 ची, 4 आणि 6 ची अंडरलाईन करा. 6 आणि 9 ची, 9 आणि 5 ची, 5 आणि 1, 1 आणि 3, 3 आणि 6 यांना अंडरलाईन करा. किती वेळा आली बेरीज? 3 वेळा. त्यामुळे हे तसं काम करणं गरजेचंच आहे. दाखव. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या अक्षरमालेत यांच्या डाव्या बाजूच्या 8व्या व उजव्या बाजूच्या 6व्या अक्षराच्या मध्यभागी येणारे अक्षर कोण? यांच्या डाव्या बाजू यन कुठे आहे अगोदर इथे अंडरलाईन करा. यन बाण दाखवा खाली. यन यनचा डावा बाजू आपला डावा हात ती डावी बाजू असते. यनला अंडरलाईन करा. उभे बाण काढा यनच्या खाली. ओके. आता यनच्या डावा बाजू डावा हात कुठला माझा? हा डावा. डाव्या बाजूचा 8वं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं. यमला बाण दाखवा. यमच्या डाव्या बाजूला यमच्या डाव्या बाजूचा 8वं यम आला. उजव्या बाजूचं 6वं. यमच्या उजव्या बाजूचं 6वं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं. टी. याला बाण दाखवा. आणि यांच्या मध्यभागी टी आणि यफ आणि टीचा मध्यभागी. यफला पण धरू नका आणि टीला पण धरू नका. मध्ये किती अक्षर आहेत बोलता? 4 5 9 10 11 12 13 अक्षरामध्ये. यफला धरला नाही, टीला धरला नाही. 13 अक्षर असतील तर मध्यभागी कोणता अक्षर येईल? 13च्या अधिक 1 14. 14 भागिले 2 केलं 60वं. मग 60वं मोजा. 1 2 3 4 5 6 7. उत्तर येणार आहे यम. हे उत्तर येणार आहे. वेद्या सरळ बस. पुढचा प्रश्न. 351 571 405 685 657 919 846 715 या संख्या मालिकेत 9 ने निश्चय भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? थोडस बारीक झूम झाले ते जागा झूम झाले थोडस बारीक. ओके. 9 ची कसोटी काय आहे? पहिल्यापर्यंत अंकाची बेरीज 9 भाग जातो. लाईन करा. 500 अंकाची बेरीज 5 7 13 9 भाग जातो. 685 अंकाची बेरीज 8 7 14 5 19 जातो. 657 मध्ये अंकाची बेरीज 6 5 11 7 9 भाग जातो. 13 अंडरलाईन करा. 919 मध्ये अंकाची बेरीज 9 9 18 19 9 भाग जातो. 846 मध्ये अंकाची 8 4 12 7 9 भाग जातो. अंडरलाईन करा. 7 आणि 8 5 13 9 भाग जातो. 9 भाग जाणार. 9 किंवा 9च्या पटी बेरीज असणाऱ्या 1 2 3 4 उत्तरी काळा निळा गोरा पिवळा या शब्दांच्या गटात न बसणारी कोण? का गोरा येईल? काळा निळा पिवळा हे रंग आहे आणि गोरा हा वर्ण आहे, रंग नाहीये. नवरी कशी आहे? गोरी आहे. नवरा कसा आहे? गोरा आहे, काळा आहे.
श्वेत, श्वेत वर्ण, वर नाही तो रंग नाही गोरा, हा वर्ण नाही. वर्ण म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचा रंग कसा आहे हे त्याचा वर्ण कसा आहे तो सांगतो. किंवा गोरा आहे, निम सावळा आहे, कशी म्हणजे सावळी आहे, निम सावळी आहे, गोरी आहे. इथं हे वर्ण आहे, ते रंग नाही आहे. गोरा त्याला वेगळा नाही. देव, ईश्वर, दानव, सूर या शब्दांच्या गटात न बसणारे जोडपं. देव म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे देव, सूर म्हणजे देखील देव, दानव म्हणजे त्याचा अर्थ होतो राक्षस. गोरे राक्षस. पर्याय इथं 3 आकृत्यांची विसंगत असणारी आकृती शोधा. 2 रेषा आहेत, 2 गोल आहेत, 5 रेषा आहेत, 5 चिंब आहेत, 3 3 6 7 रेषा आहेत, 7 चिंब आहेत, 4 रेषा आहेत, 3 चिंब आहेत. कोणता रेषा निघेल? 4 रेषा 4 चिंब असायला पाहिजे. तर आपण 33 गटात न बसणारी संख्या शोधा. 17, 35, 53, 71. वेगळी कोणती? का वेगळी? इथं 17, 53, 71 या प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. जाधव मूळ संख्या आहेत. या मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला ती संख्या याशिवाय इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही, काही फॅक्टर पडत नाही. या ठिकाणी 35 चे फॅक्टर पडतात, 5 7 35. या ठिकाणी बाकीच्या या सगळ्या मूळ संख्या जेव्हा अशी संख्या येईल तेव्हा तिथं बघायचं काय? पहिल्यांदा बघायचं मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या 5वीला नाही येत. वर्ग अधिक वर्ग संख्या, घन संख्या, वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1, घन अधिक 1 घन वजा 1, मूळ संख्या पाढा आहे का कुठला, एकाडे संबंध या पद्धतीने बघत जायचं. त्याला पुढे पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17, 26, 35, प्रश्नचिन्ह 53, 62. यातला जेव्हा संख्या मालिका असते तेव्हा त्यातला वर्ग अधिक वर्ग अधिक 1 जमत नाही. आणि इथं मग 4चा वर्ग अधिक 1 होते, 5चा वर्ग अधिक होते, इथं वाजा 1 होते. जे अधिक 1 सगळीकडे संख्या मालिका म्हणजे तसं पाहिजे. मग इथं बघा यातला फरक बघितला तर 17 26 मधला फरक 9 काय नाही. 17 9 26 26 9 35 9 44 9 53 9 प्रश्नचिन्ह जागी कोणते येणार आहे? 44 येणार आहे. पुढचा प्रश्न पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इतर संख्येचा उत्तरचा क्रम होत गेला, लक्षात येत नाही तेव्हा आपण उलट येतो सोडून. 19 22 28 फरक होता, 19 आणि फरक 22 नाट्य मध्ये 6चा 3चा 6चा म्हणजे 9चा 28 9 37 आणि याच्यामध्ये कितीचा पाहिजे मग? 12चा 37 12 64 मध्ये कितीचा पाहिजे मग? 3 6 9 12 15च्या फरकाने आलेल्या संख्या. तर या ठिकाणी येणार आहे 37. चला पुढे. हा 35 राहिला. ओके. 126 154 184 196 या संख्यांच्या गटात न बसणारे विजोड पद कोणते? या ठिकाणी या सगळ्या संख्या जर बघितल्या तर त्या संख्यांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो. या सगळ्या संबंधामुळे त्यांचा एक गट तयार होतो आणि एक त्या गटात बसत. कोणती गटामध्ये न बसणारे आहे? इथं यांच्यामधला फरक काढून इथं मालिका नाहीये. इथं मालिका असती तर मग आपण फरक काढला असता. वेगळं पद विजोड पद ओळखा, त्याचा गट बनणार आहे. की आता उदाहरण 126 घेतलं की 5चा घन 125 अधिक 1 126. मग सगळे घन अधिक 1 आहेत का? इथेही घन 153 कशा घन आहे का? 184 183 घन आहे का? नाही, घन अधिक 1 होत नाही. मग
सर 30 पहिला अंक सोडून बाकीचे 3 संख्यांना 3 विभागातला एकट्याला 3 ने भाग जातो म्हणून ती वेगळी आणि याला 3 ने भाग जात नाही असं नाही. आता कसं असलं पाहिजे या 3 संख्यांना 3 ने भाग जातो याला जात नाही असा गट केला तर चालेल. मी जेव्हा पाहिलं तर 6 2 8 आणि 1 9 बेरीज येते, 5 आणि 4 9 1 10 बेरीज येते, 8 आणि 12 आणि 1 13 बेरीज येते, 9 7 8 16 बेरीज येते. कोणती बेरीज निघेल? 196 हा 14चा वर्ग आहे. निश्चित वर्ग संख्या पण वेगळा नाही काढता येत तसा. पाड्यातल्या एकदा कोणत्या? 28 37 37 असते नाही कोणतं उत्तर काय निघायचं? 184. का उत्तर 184? हा कोणतं म्हणलं पाड्यातल्या कुठल्या आहेत का? 14 14 14 90 26 असते 14 4 14 गुणिले 11 154 आणि 14 14 196 हे 14 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे आणि या ठिकाणी 14 ने भाग जात नाही 184 ला. किंवा दुसरं म्हणलं 7 ने भाग जाणाऱ्या संख्या 7 ने भाग 7 1 7 5 7 1 56 7 ने भाग जातो 7 2 14 1 राहिली बाकी 1 4 14 7 2 जातो भाग या ठिकाणी 7 2 14 बाकी 4 राहिली 4 4 44 7 ने भाग जात नाही 44 इथे 7 2 14 1 14 गेले 5 5 6 56 7 8 56 7 ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा 14 याला पाढे पाठ असावे लागतात तर अंतर हा प्रश्न सोडवता येतो. चला 35 पुढील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी 36 खालील प्रश्नातील आकृती मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? पहिल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या पर्यायामध्ये किती आकृत्या दिले? एकच आकृती दिलेली आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तिसऱ्या पर्यायामध्ये 4 दिले. चौथ्या पर्यायामध्ये 4. मग पुढल्या पर्यायामध्ये किती येतील? 5. आणि कोण बघितला तर इकडे वाढतोय पण गोल दोन गोलागोलाची एकाने समजून जोडावं लागेल. पहिल्या आकृतीमध्ये गोल आहे, पुढल्या आकृतीमध्ये 3 आहे, त्या पुढल्या आकृतीमध्ये 5 गोल येते. आता दुसरा याच्यामध्ये संबंध जोडला तर या 3 त्रिकोण या 4 आहेत म्हणजे या ठिकाणी 5 एक त्रिकोण पण आपलं इतकं विचारलेलं आहे म्हणजे एकाने संबंध पाहिला तर गोल पहिल्यात आहे, तिसऱ्यात आहे, 5व्यात येईल. काही युक्त तिथं गोल येतील. बर गोल कसे येतील? 5 गोल किती येतील? 5 गोल येतील. याच्यामध्ये पर्याय पहिल्याची 5 आहेत, दुसऱ्याची 5 आहेत, तिसऱ्याची 5 आहेत, चौथा पर्याय करतो. आता मग याच्यात फरक काय आहे? याच्यामध्ये आडवी रेष, याच्यामध्ये कशी पाहिजे? त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 38वा प्रश्न पहा. खाली चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे? षटकोन, पंचकोन, चौकोन, काय होतंय? एक एक बाजू कमी होते. 6 बाजूचा षटकोन, 5 बाजूचा पंचकोन, 4 बाजूचा चौकोन, 3 बाजूचा षटकोन, 2 बाजूचा दे 2 बाजूचा काय असतो? कशाला बसलाय पुढे नुसता? तू माग वाळवाळ करतोय आणि इथे येऊन पुढे बसून झोपा काढतोय. लक्ष आहे का इथं?
कुणासाठी चाललंय? हा. सर मागा शेजारच्या शेजारी बसलो सर मागा. हा बस का तरी काय वळवळ केली तर मला सांग. चष्म्यावर पोकी घालतो. तर या ठिकाणी दोन बाजूचा कोण येणार आहे? पर्याय क्रमांक 2. 39 पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद असणारा पर्याय शोधा. चुकीचं म्हणजे वेगळं पद येतं, याचा गट तयार होतो, मालिका तयार होते, तर त्याच्याकडे हे असू शकतं. 18, 19, 26, 32, 48, 73 या ठिकाणी रेग्युलर चढता क्रमे याच्यामधला फरक काढून बघितला तर 18 आणि 26 मधला फरक कितीचा आहे? 1 चा. 19 आणि 26 मध्ये 7 चा. 26 आणि 32 मध्ये 6 चा. 32 आणि 48 मध्ये 16 चा. 48 आणि 73 मध्ये 15 चा. आता इथं ग्रॅज्युअली क्रम म्हणलं तर जमत नाही. इथं वर्गशी वगैरे काय संबंधित आहे का? काय उत्तर दिले याचं? 26 चुकीचं दिलेलं आहे. बत्तीस 16 48 15 73 49 73 पण जमत आहे. वर्गाशी संबंधित काय एकाने पाहिलं तर 18 28 38 48 19 13 32 उत्तर काय दिलेलं आहे? 26 दिलंय. एकाने संबंधित मिळत नाही. त्याच्यामधला फरक काढला 18 आणि 19 मधला फरक एक आहे. 1 चा वर्ग 1. 19 मधला फरक 4 पाहिजे. 4 चा 19 7 26 आहे. तिथं 4 चा फरक येतात. 19 4 23 ला येतं. 23 च्या वर 26 च्या वर यातला फरक 4 येतोय. वर्ग संख्या 19 आणि 4 23. आता 23 आणि 32 मधला फरक 9 चा आहे. 9 म्हणजे वर्ग संख्या आहे. 3 चा वर्ग 9. 23 आणि 32 आणि 18 मधला फरक 16 आहे. 4 चा वर्ग 16 आहे. 48 आणि 73 मधला फरक 25 आहे. 25 हा तोही वर्ग संख्या आहे. तर याच्यामध्ये चुकीचं येणारे 26 त्या जागी 23 असायला पाहिजे. आता पहा या ठिकाणी हे प्रश्न आपण स्क्रीनला घेण्याऐवजी फळ्यावरती घेऊया. किरणला हे चालू करेल. कुणाचा टॅब आहे तो? प्रश्न क्रमांक 40 काढ. काही प्रश्न पुन्हा आपल्याला स्क्रीनवर यावे लागणार आहे. तेव्हा स्क्रीनवर पुन्हा येऊया. चालू ठेवावं लागेल. हा ऑनलाईनला जो आहे तो ते प्रश्न घ्यावे लागणार आहे आपल्याला. सगळे प्रश्न फळ्यावर घेता येत नाही. सगळे प्रश्न स्क्रीनला घेता येत नाही. काही प्रश्न फळ्यावरती घ्यावे लागतात, काही प्रश्न स्क्रीनवर घ्यावे लागतात बुद्धिमत्तेमध्ये. या ठिकाणी पहा किरणला आंबा आवडतो. याची रचना करणं गरजेचं आहे. 40वा प्रश्न पहा. किरण त्याला आंबा आवडतो. फळांची नावं इथं द्या. किरणला आंबा आवडतो. किरण व राहुल यांना पेरू आवडतो. किरण आणि राहुल यांना पेरू, एका बाजूला नावल्या माणसांची, एका बाजूला फळांची नाव. किरणला राहुलला पेरू आवडतो. दीपक व शुभम यांना सफरचंद. दीपक आणि शुभम
यांना सफरचंद. दीपक आणि शुभम यांना सफरचंद आवडतो. राहुल व दीपक यांना स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी खाल्ली का? तुम्हाला आवडते स्ट्रॉबेरी? राहुल आणि दीपक या दोघांना स्ट्रॉबेरी आवडते. तर एकच फळ आवडणाऱ्या मुलाचं नाव काय? आता इथं उत्तर लगेच तुम्हाला सांगता येतं. एकच फळ आवडणारा कोण? एकच फळ आवडणाऱ्या मुलाचं नाव काय? शुभम. एकटाच आहे की त्याला एक फळ आवडतं. किरणला आंबा आवडतो, पेरू आवडतो. राहुलला पेरू आणि स्ट्रॉबेरी, दीपकला सफरचंद आणि स्ट्रॉबेरी, शुभमला फक्त आणि फक्त सफरचंद आवडतं. 41वा प्रश्न पहा. शेखरचे वय सलीमच्या वयाच्या नीलपट्टीपेक्षा 13 वर्षांनी जास्त आहे. सलीमच्या आजचे वय 38. सलीम याचं आजचं वय 38 वर्ष आहे. आणि शेखरचं वय विचारलंय. त्या शेखरचं वय सलीमच्या वयाच्या निमपटीपेक्षा म्हणजे 38ची निमपट, 38च्या निमपटीपेक्षा 13 जास्त म्हणजे अधिक 13. 38ची निमपट करावी लागेल. 38ची निमपट किती येते? 19. आणि त्यापेक्षा 13 जास्त म्हणजे 19 अधिक 13 9 3 12 2 चले 1 1 2 3 म्हणजे किती येणार आहे? शेखरचं वय 32. शेखरचं वय 32 आहे. पुढचा प्रश्न काय? जर आंब्याला जांभूळ म्हटलं, आंब्याला जांभूळ म्हटलं, जांभळाला टरबूज म्हटलं, टरबुजाला नारळ म्हटले, तर अनेक बिया असणारे फळ कोणतं? अगोदर मला यातनं सांगा, अनेक बिया असणारं फळ कोणतं? टरबूज. टरबूज हे आंबा अनेक बियाचं फळ आहे, बरोबर. याच्यात कोणकोणती नाव आले? आंबा, जांभूळ, टरबूज, नारळ. त्यातलं अनेक बिया असणारं फळ कोणतं या फळाच्यातलं? टरबूज. मग आता टरबुजाला काय म्हटलं? टरबुजाला काय म्हटलेले? नारळ. अनेक बिया असणारं फळ कोणतं होईल? नारळ. प्रश्न 43 पहा. प्रदीप हा सार्थकचा मामा आहे, तर प्रदीपच्या मुलीच्या आत्याचे सार्थकच्या बहिणीशी नाते काय? तर ही रचना कशी करायची असते पहा. प्रदीप हा सार्थकचा मामा. सार्थक दाखवा. हा पुल्लिंगी आहे, त्याला चौकोन करा. पुल्लिंगी आपण चौकोनाने दाखवतो, स्त्रीलिंगी गोल आकाराने दाखवतो. सार्थकचा मामा प्रदीप. मामा कुणाला म्हणतात रे? म्हणजे या सार्थकला आई पण आहे आणि वडील पण आहे. आई वडील आहे म्हणून तर सार्थक झाला ना. आई वडील नसतील तर सार्थक होईल का? नाही. म्हणजे या सार्थकला आई आहे, वडील आहे. आणि काय म्हणलेलं आहे? प्रतीक प्रदीप हा सार्थकचा मामा. या सार्थकच्या आईला एक भाऊ आहे आणि त्याचं नाव आहे प्रदीप. हा आईचा भाऊ, हा सार्थकचा कोण लागणार आहे? मामा लागणार. ओके. आता काय म्हणलेले पुढचा प्रश्न त्याच्यात काय म्हणले? प्रदीपच्या मुलीच्या, त्या प्रदीपला एक मुलगी, प्रदीपला एक मुलगी. या प्रदीपच्या मुलीच्या आत्याचे, या प्रदीपची जी मुलगी आहे तिची आत्या कोण? प्रदीपचे म्हणजे प्रदीप आहे त्या मुलीचा प्रदीप कोण आहे? वडील आहे. वडिलाची बहीण आत्या. म्हणजे सार्थकची आई आहे ती त्या मुलीची कोण आहे? आत्या आहे. मग या मुलीच्या आत्याचे सार्थकशी नातं काय? सार्थकशी या आत्याची या मुलीची जी आत्या आहे या आत्याचं या सार्थकशी नातं. सार्थकची कोण आहे ती? आई आहे. किती सोपं होतं, पण आम्हाला हे कळलंच नाही, तर आम्ही ही रचनाच केली नाही.
रचना केली बरं. इथं तुम्हाला साधे, तुम्ही माझे त्या ठिकाणचे 3-4 व्हिडिओ आहे, एकदा तुम्ही बाहेर नातेसंबंधाचा कधी तुमचा प्रश्न चुकला. एक काळजी घ्यायची, तिथं फक्त जी चिन्ह वापरलेली आहे ती चिन्ह समजून घ्यायचे. की नवरा बायको दाखवल्यानंतर त्याला अशी चिन्ह आहे नवरा बायकोची. नवरा पुल्लिंग असेल तो दाखवायचा असेल तर चौकोन असतो, स्त्रीलिंग असेल तर असं पद्धतीने असतं. भाऊ भाऊ दाखवायचं म्हणलं चिन्ह कोणते, आई वडील दाखवायचे असेल तर वडील असतील तर असे गेलं, मुलगा दाखवायचा असेल तर असा दाखवतो. म्हणजे इथं विशिष्ट चिन्ह वापरून ही रचना करायची आणि लगेच ते समजतं. आणि रचना केली, रचना काढायला लागलो की आपल्याला ते सगळे पर्याय व्यवस्थित समजायला लागतात. पुढचा पहा, बाजूच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? पुढे विचारा, उत्तर सांगणारा उभा राहा, सांग मला इथं. 44वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? काय करायचं, प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे. प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5 6 असा कोणता आकार आहे की त्याला नंबर नाही असं आहे. आता त्रिकोण पाहिजे, सिंगल नंबरचे त्रिकोण कोणकोणते आहे? 1 नंबरचा आहे त्रिकोण, 2 नंबरचा त्रिकोणच आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर त्रिकोणच आहे, 5 नंबर त्रिकोणच आहे, 6 नंबर त्रिकोणच आहे. पहिला एकाला याला कृतीला काय म्हणणार? त्रिकोण. याला काय म्हणणार? त्रिकोण. याला काय म्हणणार? त्रिकोण. याला त्रिकोण. हा त्रिकोण, हा त्रिकोण. किती झाले त्रिकोण? 6. आता दोघांचे मिळून 1 आणि 2 चा याला 2 डिजिट म्हणतात, 2 अंकी. त्या पानाचा मिळून म्हणतो का त्रिकोण? पुढे लक्ष दे, इथं पाण्यावर चाललंय. मी दोघांच्या सुद्धा पुसून या दोघांचा होतोय असं एकाचा 3चा होतोय का? 1 आणि 4चा, 1 आणि 5चा नाही, 1 आणि 6चा नाही. 2 पासून 2 आणि कुठला 2 कुठला 2 आणि 3 2 आणि 4 2 आणि 5 2 आणि 7 होतो का दोघांचा? नाही. या 3चा 3 आणि 4चा 12 नंबर बनतोय, 34 बनतोय. नंतर 4 आणि 5चा बनतोय, 5 आणि 6चा होतोय. आणि कुठला असा होतोय का? या दोघांचा मिळून नाही. असे दोघांची धरली तर अंकाचा क्रम लिहिताना कधी उलटा लिहायचा नाही, अंकाचा चढताच क्रम पाहिजे, म्हणजे कधी रिपीट होत नाही. किंवा अंक 34 43 लिहायचा नाही कधीच. असा अंकाचा उत्तरचा क्रम नाही, चढताच क्रम असा नाही, कोणतंही रिपीट होत नाही. तुमचं 34 पण बनवायला 43 पण बनवा, तर 34 हा त्रिकोण आहे, असं हा पण त्रिकोण आहे नाही. हे 1 2 3 4 झाली. 3 जणांचा 3 डिजिटचा 1 3 4 3 5 6 2 6 5 हा 2 6 5 2 6 5 असा द्यायचा का नंबर? 2 5 6 3 4 5 3 4 5 4 5 6 4 5 6 झाले का? किती झाले? 4. चौघांचा बघा, चौघांचा 4 डिजिट 3 4 5 6. 5 जणांचा त्रिकोण होते का? 5 जणांचा नाही. 6 जणांचा नाही. 7 अंकी शेवट 7 पर्यंत जाणार आहे. 7 जणांचा होणार आहे काय? अंक 6 दिले, 7 जणांचा होऊ शकतो. 6 च्या 10 च्या 14 15 त्रिकोण यामध्ये होती. तर आपण एक प्रश्न हा नाही चालणार. दिलेल्या आकृतीत आयताची संख्या किती आहे? 45वा प्रश्न. ही 2 त्रिकोणच करा, 2 बाकी चौकोनाचे. युक्ती आहे का? कुठल्या नियमात दिली आहे? हा पुस्तकात दिली अशी युक्ती?
सोबतच्या आकृतीत आयतांची संख्या किती आहे? इथे तीच पद्धत वापरायची. जे त्रिकोणासाठी त्या सगळ्यांना आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5. आयत सिंगल डिजिट, एका डिजिटचे नंबर आयत सांगा. 1 नंबरचा आयतच आहे, 2 नंबरचा आयतच आहे, 3 नंबरचा आयत आहे, 4 नंबर आयत आहे, 5 नंबर आयत आहे. किती झाले? 2 डिजिटचे, दोघा जणांचे 1 2 चांगली 12चा होतो, 2 3 चा पण होतोय, 34 चा होतोय, 45 चा होतोय आणि 5 4 चा पण होतोय की किती झाले? 4. तत्रिलीची 123 123 234 345 अशी तिघे जणी बनते. 4 डिजिट 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4 5 2 3 4 5 2 बनते. 5 डिजिटचा 1 2 3 4 5 आता 1 बनेल. एकूण किती होतील? 5 4 9 3 12 14 15. त्या पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे. आता आरशाचं प्रतिबिंब स्क्रीनला लिहूया. चला प्रश्न क्रमांक कुठं गेला? कोणाचा टॅब लावली. याच्यामध्ये आरशातली प्रतिमा पर्यटन पद्धत वापरायचं खूप सोपं असतं. तुम्हाला मी नवोदयला सांगितली होती की हे पर्याय जिथं परीक्षा पाहिजे नाही तिथं आपण करतो. पेपरला कुणीही पेपर फाडल्याशिवाय करायचंच नाही. आरशातली प्रतिमा पाण्यातली प्रतिमा पेपर फाडूनच करायची. आम्ही सूचना 1000 वेळा केल्या, सूचनाचं पालन काय होत नाही. इथं तेवढं करताय आणि पेपरच्या वेळेस काय होतं कुणास ठाऊक. पेपरच्या वेळेस केलेलं नाही मुलांनी. जे तुम्हाला सूचना देऊन देखील एका जणांनी फक्त एक प्रश्न फाडला, बाकीच्या एकाही जणांनी प्रश्न फाडून केलं नाही. एकट्याने बघा, एकट्या जणांनी 4 प्रश्न फाडले, एका दुसऱ्याने एकच प्रश्न फाडला. बस जगतापांनी 4 प्रश्न फाडले आणि सोनवळकरांनी 1 प्रश्न फाडला. आणि बाकीच्यांनी आम्ही खूप हुशार आहे, आम्ही गाजवली पेपरामध्ये. तर इथं जेव्हा याचं आरशामध्ये असतं, आरशीच्या जवळ असणारी वस्तू आरशीच्या जवळ असते. या ठिकाणी हा कान आलेला तो इथंच आला. याच्यावर कोणता पर्याय कट होईल? 2 आणि 3 कट. दुसरं या ठिकाणी रंगवलेलं लांब आहे ते लांबच राहिलं. याच्यावर कोणता कट होतं का नाही? आता 2 पर्याय कट झाले की आपल्याला प्रश्नाकडे बाजूला सोडून द्यायचा प्रश्न. या दोघांमध्ये फरक काय आहे तो शोधायचा. त्याच्यामध्ये फरक काय आहे? गोल रंगवलेला या ठिकाणी खाली येते, या ठिकाणी त्रिकोणाची जागा. त्रिकोण पहा कसा, इथं उलटा त्रिकोण आहे, इथं सुलटा त्रिकोण आहे. त्रिकोणाचं पाय त्रिकोण सरळ आहे, तो सरळच राहील का उलटा होईल? पाण्यात त्याचं उलट होत म्हणजे सरळ त्रिकोण राहणार आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तुझा उलटा हा त्रिकोण उलटा असा होणार नाही. आहे का अवघड? काय काहीच अवघड नाही, पण आम्ही करायचा कंटाळा करतो आणि आपण गुणवत्ता घेतलं बाहेर फेकला करू. आम्ही स्वतःला अतिशहाणे समजतो. ओके, चला पुढचा प्रश्न. तर असा भोगावा लागतो आपल्याला त्याचे परिणाम. चला पुढचा प्रश्न पहा. 726 6चा आरशाचं प्रतिबिंब इथं येणार. या 6 वरनं कोणती पर्याय कट होती? पर्याय क्रमांक 3. या 7 वरनं 7चा आरशाचं प्रतिबिंब या पद्धतीने होईल. त्याच्यावरनं 4 नंबर पर्याय कट. तर राहिला पहिला आणि दुसरा. फरक काय आहे? फरक या 2चा आरशाचं प्रतिबिंब आहे तसं येणार आहे का? नाही. त्यामुळे तो पर्याय कट. उत्तर येणार आहे
पर्याय क्रमांक 2. आता जलप्रतिबिंब खाली असतं, वरच्याचं खाली येतं. वरचा वरचं जे आहे ते या ठिकाणी उलट येणार आहे, ते वरती जाणार. ओके, आरशाचं म्हणजे इकडेच येणार आहे. हे तो वरची बाजू खाली होत असते, जी वरती आपण काढताना अशा पद्धतीने येतो, मग पाण्यामध्ये काढताना या पद्धतीनं वरती जाईल. या पद्धतीनं तो या ठिकाणी दिलाय. याच्यावर कोणता पर्याय कट होईल? तिसरा पर्याय कट. आता र पाहिला, र आपण काढताना र कसा काढतो माहिती? र देताना अक्षर तो र सरळ दिलेला नाही. हा र आपल्याला देताना असा दिलेला आहे, काढताना तो आपल्याला त्या पद्धतीने काढावा लागेल. या पद्धतीने गेलेला तो त्या पद्धतीचा र. त्याच्यावर पर्याय कट होणार आहे. पर्याय क्रमांक 1 कट होणार. र जेव्हा काढायचा तो या पद्धतीने आला पाहिजे होता, तो वेगळ्या पद्धतीने आला. त्यामुळे तो आता राहिला पर्याय 2 आणि 4. बरं काय? श. आरशामध्ये पाण्यामध्ये जसा तसं श दिसेल का? नाही. तर चौथा करून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. 49वा प्रश्न पहा. 49चं पाण्यातलं रंगवलेला भाग जी मिशी आहे ती इथे येणार, उलटी होणारी मिशी आहे. तशी नाही का मिशी? याच्यावर पहिला दुसरा पर्याय करून घे, राहिला तिसरा चौथा. रंगवली एकच गोष्ट बघायची, सगळं बघत बसायचं नाही. भातामध्ये हात घालून सगळा भात शिजलाय का चापसत बसायचं नाही. एक गोष्ट पाहिजे, त्याचं पाण्यातलं पाहिजे, त्याचं भाषेतलं काय विचारलंय ते पाहिजे. याच्यावर एक गोष्ट लक्ष दिली ना व्यवस्थित समजतं. नुसतं पायाची तिडी घालून उपयोग नाही. नलवडे का जगदाळे? काय जगदाळे. हा, आणि नुसतं बसले मी पहिल्यापासून तुझ्याकडे लक्ष आहे. तर या ठिकाणी या विषयावर पाहिजे तर पहिला दुसरा करायला कट होते. आता त्याच्यामध्ये फरक काय आहे? या ठिकाणी हात होतो, या ठिकाणचा हात चढतो, म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये फरक आहे. मी एवढंच पाहिजे, वरती असणारा गोल पाण्यामध्ये कुठे जाणार आहे? खाली जाणार. खाली गोल पाहिजे तर उत्तर येणार आहे 3. पुढील प्रश्न पहा. यावरती प्रश्न क्रमांक 50 ते 54. पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तो संबंध शेवटच्या 2 पदामध्ये आहे. खुर्ची सुतार. काय खुर्ची सुताराचा संबंध? म्हणजे खुर्ची सुतार संबंध आहे. काय नलवडे? खुर्ची सुतारचा काय संबंध आहे? खुर्ची सुतार बनवते, कशातच नाही बनवून द्या. बनवणारा, खुर्ची बनवणारा कोण? सुतार. मग तसा साधारा बनवणारा कोण? शिल्पी. आपल्याला माहिती आहे, आम्हाला टेलर तेवढा माहिती आहे. इंग्रजी त्याला म्हणतात टेलर, आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? शिल्पी. दागिने बनवणारा, चपल्या शिवणारा सांबा. आणि तो लोखंडाच्या वस्तू बनवतो तो हे माहिती असलं पाहिजे. चला पुढे. मेंदू नियंत्रण. काय मेंदू नियंत्रण? मेंदूचं काम नियंत्रण ठेवणे. या मेंदूचं काम आपल्या संपूर्ण शरीरावर, सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवण्याचं काम मेंदू करतो. हृदयाचं काम काय? रक्ताभिसरण म्हणजे काय? शरीरात संपूर्ण नखापासून, केसापासून नखापर्यंत रक्त पुरवण्याचं काम. तुमच्या केसाला देखील रक्त पुरवावं लागतं. ज्या भागापर्यंत रक्त पुरवलं जातं तो भाग तेवढा सजीव असतो. ज्या भागाला रक्त पुरवला जात नाही तो निर्जीव. नाकाची मुळं सजीव आहे, नख वाढून ते बाहेर आलं की ते निर्जीव होतं. ही नख खूप महत्वाची, त्याच्यामुळे बोटाला आपल्याला इजा होत नाही. जे देवाने आपला शरीर बनवताना एवढा विचार करून प्रत्येक गोष्ट बनवली. जर याला नख नसती तर याला आपली ताकद आली नसती. जे प्रत्येक गोष्टी हा प्रत्येक शरीराच्या अवयवांमध्ये हाड घातले आकार व्यवस्थित राहावा म्हणून. याच्यामध्ये हातामध्ये जर हाड नसतं ना, असा हात केला असता तर असा वाकला असता. हाड नसतं
हा बघितलंय तुम्ही, एखादी काठी घेतली, लांब काठी घेतली धरली का आपोआप वागती. असं उभाच राहिला नसता माणसा हाड नसती तर, हा म्हणजे आकार त्याला आला नसता. म्हणजे हे सगळं देवाने खूप विचार करून कुठली वस्तू कुठे ठेवायची. मेंदू गुडघ्यात ठेवला नाही, हा काही जणांचा आहे गुडघ्यात. असं नको ना लवडे, तुझा डोक्यातच आहे मला माहितीये. हा कुठे अंश तुझा नक्की का? हा आणि तो डोक्याच्या कवटीमध्ये अगदी सुरक्षित आहे. ही कवटीमधली हाडं हालत नाही. जेव्हा जन्म होतो ना आपला, तेव्हा ती हलणारी हाडं असतात. नंतर जेव्हा वाढ व्हायला लागते तेव्हा ती हाडं सांधली जातात. जन्मल्या मुलाची इथं टाळू असते, हाडं साधलेली नसतात. आणि मग जेव्हा मोठा होतो तेव्हा ते टाळू करून जाते, मग हाडं जुळून जातात, तर कवटी अशी एक बंदिस्त होते. आणि त्याच्या आतमध्ये असा तरल पदार्थामध्ये हा मेंदू सुरक्षित ठेवलेला असतो. असा धक्का लागला की तो हलणारा नसतो. हे तर मध्ये पहा, इथं पोटामध्ये वरती हृदय, फुफ्फुस आहे आणि खाली जेवणाची आतडी. शीर्षासन केलं ही सगळी आतडी आली असती हृदयावरती, फुफ्फुसावरती नाही येत. मध्ये पडदा आहे, पोट वेगळं, वरचे हृदय वेगळं, फुफ्फुस वेगळं. हृदयाच्या शेजारी फुफ्फुस आहे, फुफ्फुसा शेजारी हृदय, पण ते अगदी व्यवस्थित की कुणाचा कोणाला त्रास होत नाही. हृदय हलते मग ती फुफ्फुसात जाऊन धाडत. तसं या हृदयाचं काम काय आहे? रक्त फिरतं ठेवणं. आपण घरामध्ये मोटर लावतो बघा पाणी चढवण्यासाठी, त्या मोटरचं काम काय की पाणी चढवत जाणं. तसं हृदयाचं काम आहे, सगळीकडे रक्त पाठवत राहणं. पाठवले आपोआप अशुद्ध होऊन पुन्हा ते येतं हृदयाकडे शुद्ध होऊन. आलेलं फक्त रक्ताभिसरण करणं, पुढं पाठवणं रक्त, एवढंच काम आहे त्या हृदयात. चला पहिल्याच्या दुसऱ्याशी काय झालंय? एक तर दोन झाले, म्हणजे एका दोघांचे कसे जोडले? एका खाली एक, त्या उत्तरी पर्याय क्रमांक 4. चला 1296 ला 36 तर 784 ला काय? बोला. हा हा तर 1296 वर्गमूळ काढलं किंवा 36 चा वर्ग 1296, 784 चा वर्गमूळ 28, 28 चा वर्गमूळ आहे 28 चा वर्ग 784. चला 4 ला 8 तर 9 ला काय? बोला. हा इथं 4 ची दुप्पट 8, 9 ची दुप्पट 18 नाही दिलं. इथं 2 चा वर्ग 4 आहे, त्या 2 चा घन 8. मग 9 वर्ग कशाचा आहे? 3 चा. 3 चा वर्ग 9 तर 3 चा घन 27. अजून काय म्हणतोय? 4 चा घन 64. कितीचा वर्ग 64 आहे? 8 चा वर्ग 64. ओके. 9 चा घन 721. कितीचा वर्ग 721. ओके बाय. यांनी वेगळा तेच आहे उत्तर. त्यांनी सांगितलं की या 4 चा मी घन केला, 4 चा घन 64. मग 64 वर्ग कशाचा आहे? काय गडबड झाली? 4 चा घन 64 आहे आणि त्या 64 वर्गमूळ 8 आहे. तसा 9 चा घन 729 आणि 729 वर्गमूळ 27. तर तंतोतंत जुळणारी आकृती पाय एका डाव्या बाजूचा डोळा बघा. डाव्या बाजूच्या डोळ्यावर कोणता पर्याय कट होईल? कोणताही नाही. डाव्या बाजूच्या डोळ्यावर कुठे सगळे डाव्या बाजूच्या डोळ्याला डोळे घातले. हा डोळा पहिला इतर डोळीला उजव्या बाजूचा डोळा, त्याच्यावर पहिला पर्याय कट होईल. ओके. आता वरचं डोकं पाहिलं, डोक्यावरचा त्रिकोण, या त्रिकोणावर चौथा पर्याय कट होईल. इथं उलटा त्रिकोण दिलेला आहे. आता राहिला 2 पर्याय राहिले की प्रश्न बाजूला सोडून द्या, त्याच्यामध्ये फरक शोधा. काय या त्रिकोणाच्या मध्ये रेष आहे, इथं त्रिकोणामध्ये रेष नाही, मग आपल्याला इथं रेष पाहिजे. त्यामुळे तिसरा पर्याय कडून उत्तर येणार आहे आता याची तंतोतंत पाहिजे. वरच्या या रेषेवरनं पहा, उलट्या रेषेवरनं पहिला पर्याय करतो. ओके. या बाणावरनं पहा, उजवीकडे जाणारा बाण
याच्यावर दुसरा पर्याय कट होईल. ओके, आता राहिला तिसरा चौथा. फरक शोधा. इथं गोल आहे, इथं चौकोन आहे. मग आपल्याला काय पाहिजे? गोल पाहिजे. त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 57 गळ्यावरती घेऊया. 57 प्रश्न गळ्यावरती. अरे ओके, एका रांगेत. प्रश्न क्रमांक 57. एका रांगेत सुप्रियाच्या पुढे 22 मुली उभ्या आहेत. तर प्रश्न वाचा अगोदर, तो सोडवायला कसा ती रचना पहा. एका रांगेत सुप्रियाच्या पुढे 22 मुली उभ्या आहेत. निशा सुप्रियाच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे. निशा सुप्रियाच्या पुढे 5व्या क्रमांकावर त्या रांगेच्या मधोमध उभी आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत पहा. एका रांगेत रांग दाखवायची. सुप्रियाच्या पुढे 22 मुली. या सुप्रियाच्या पुढे 22 मुली. 1 2 3 4 असे गरज नाही. 22 मुली दाखवा. सुप्रियाच्या पुढे 22 मुली आहेत. निशा सुप्रियाच्या पुढे 5व्या क्रमांकावर. निशा सुप्रियाच्या पुढे 5वा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. निशा सुप्रियाच्या पुढे 5व्या क्रमांकावर आहे आणि ती मधोमध उभी आहे. तर रांगेत एकूण मुली किती? आता मधोमध कधी असते रे उभी? मधोमध कोणाला म्हणतात? ज्या मुलाच्या पुढे पण तेवढी आणि मागे पण तेवढी असतात तेव्हा त्याला मधोमध. ही निशा मधोमध आहे. हिच्या पुढे जेवढ्या मुली असतील तेवढ्याच हिच्या पुढे किती? आता या सुप्रियाच्या पुढे 22 आहे. सुप्रिया पुढे 22 मधनं आता इथं निशाच्या मागे या सुप्रियाच्या पुढे 22 आहे. म्हणजे सुप्रियाचा निशाचा नंबर कितवा आहे? पुढे 5वा आहे. म्हणजे पुढून पहिल्यापासून मोजला तर कितवा आहे? मी येतं 22 मुली आहेत. ही 22 आहे. 22 इकडे आल्या. मग त्यात एक वजा केली 21. तिच्या पुढं 20 19 इथं घ्या तुम्ही. 22 21 20 19 18. पुढे राहिले किती? 17. पुढे मोजून 17 इकडे. निशा 18 19 20 21 22 मुली. सुप्रिया पुढे 22 मुली आहेत काय? या निशाचा नंबर निशाच्या पुढे 17 आल्या म्हणजे मागे किती असणार आहे? 17. आणि निशा मध्ये मागे इथे रांगेत मुली किती? 17 पुढे मागे 17 आणि निशा आहे. 35 मुली. अशी रचना करणं गरजेचं आहे. अशी रचना केली तर उपयोग आहे. चला पुढे प्रश्न. समीरचा रांगेतील क्रमांक डावीकडून 23वा व उजवीकडून 15वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुली. समीर. प्रश्न क्रमांक 58. हा समीर याचा नंबर पहा रांगेमध्ये काय म्हटलेला आहे. या समीरचा रांगेतील क्रमांक डावीकडून 23वा. डावा कोणता? हा डावा. डावीकडून 23वा म्हणजे आता इकडे किती मुलं असणार आहे? 22 डावीकडून 23वा आणि उजवीकडून 15वा. उजवीकडून 15 म्हणजे इकडे किती असणार आहे? 14. मग त्या रांगेत एकूण मुलं किती झाली? त्या समीरच्या डावीकडे 22 उजवीकडे 14 22 आणि 14 आणि समीर 22 आणि 14 36 आणि 37. त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत? 37 मुलं आहेत. बालदिन जर गुरुवारी येत असेल तर त्या वर्षाखेरीस कोणता वार येईल? बालदिन. प्रश्न 59. बालदिन
कधी असतो रे बालदिन? 14 नोव्हेंबर. हा येतोय बालदिन कोणवार येतोय? गुरुवार. तर वर्षाखेरीज म्हणजे 31 डिसेंबरला कोणता वार येईल? 31 डिसेंबरला कोणता? आता मला सांगा बालदिन त्याच्यावर काय आहे? आपले 2 लक्ष ठेवले आपण. श्याम गाणा एक दिवस पुढे. कसं पाठ ठेवलंय? कसं म्हणता? हे असं पाठच असलं पाहिजे. श्याम गाणा एक दिवस पुढे स्वाशी बाटी. त्याचं बालदिन कुठं आहे? कुठं आहे? स्वाशी बाटीमध्ये. इथं आलंय 14 नोव्हेंबर गुरुवार आहे. आपल्याला नाताळ कधी येईल? नाताळ 25 डिसेंबर. मग ते वार कोणता येईल? पहा इथे काय म्हणलेले? स्वाशी बाटीला काय म्हणतो आपण? श्याम गाणा एक दिवस पुढे. हे सगळं गुरुवारी येणार आहे. स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन, टिळक पुण्यतिथी. मी तर श्याम गाण्यामध्ये कुठले वार येईल? श्याम गाणा एक दिवस पुढे. एक दिवस पुढे गुरुवार दाखवलाय. मग श्याम गाण्याला कोणता येईल? एकदम मंगळवार म्हणतोय तो. एक दिवस पुढे. मग इथं एक दिवस पुढे गुरुवार आला. मग एक दिवस मागे काय गुरुवारचे? या ठिकाणी कोणता वार येणार आहे? बुधवार. 25 नाताळ 25 डिसेंबरला बुधवार. पुढला बुधवार किती आहे? 25 आणि 7 32 डिसेंबर. 32 डिसेंबर असते का? 32 डिसेंबरच्या जागेवर कोणता येईल? 1 जानेवारीला कोणता वार येणार आहे? बुधवार. मग आपल्याला 31 डिसेंबरचा विचारलाय. 1 जानेवारी 32 डिसेंबरच्या आदल्या दिवशी 31 डिसेंबर कोणता वार येईल? 32 डिसेंबरला बुधवार येणार आहे. म्हणजे 31 डिसेंबरला कोणता वार येईल? मंगळवार. हे कळत नाहीये काय हरकत नाही. एक पद्धत आहे मी हुशार आहे त्याच्यासाठी. आता सर्वसाधारण मुलाला काय पद्धत आहे पहा. आपल्याला काय दिले? 14 नोव्हेंबरला गुरुवार घ्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सगळं लिहित बसायचं नाही. 14 नोव्हेंबर गुरुवार. गुरुवारला 14 नोव्हेंबर घ्या. कुठला गुरुवार? कुठला गुरुवार? इथं लक्ष द्यायचं. लिहायला व्यवस्था सांगितलं काय तुम्हाला? त्या कुठला? त्या कुठला? आता 28ला तिथं महिना संपणार आहे. तिथं 28च्या पुढं 29 महिना कोणता आहे? नोव्हेंबर किती दिवसात असतो? आता नोव्हेंबर कितीचा? कशाला देवाने हात दिले? नुसतं तोंड दिलं नाही वाटा वाटा वाचा 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 बोलायला. मेंदू दिलाय विचार करायला. हात दिले काम करायला. नोव्हेंबर कितीला येतो? 30चा. म्हणजे 29 ते 30 तारीख येणार आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला कोणता वार आला? 1, 8, 15, 22, 1, 8, 15, 22, 29 डिसेंबरला देखील कोणता असणार आहे? रविवार. 29 रविवार म्हणजे 30ला कोणता असणार आहे? आणि 31चा कोणता असणार आहे? मंगळवार. आहे का कुठलं काय? काही नाही. पण आम्ही जेवढा बी करायला कंटाळा करतो. आम्ही अतिशय शहाणे म्हणतो. इथं 31 डिसेंबरला मंगळवार. आता जो याला हे कळतं स्मार्ट आहे तो दिवस नाही. आपल्याला 14 नोव्हेंबरचा दिलाय. नोव्हेंबरचे किती दिवस असतात? 30 असतात. त्यातनं 14 तारखेचा दिलाय. राहिले किती दिवस? 30 मधनं 14 गेले 16 दिवस. नोव्हेंबरचे 16 आणि डिसेंबरचे
31 डिसेंबरचा काढायचा आहे म्हणजे डिसेंबरचे 31 दिवस असे एकूण दिवस किती झाले 6 आणि 1 6 4 आणि 1 3 आणि 1 4 47 दिवस या 4 आठवडे गेले 4 आठवडे गेले तर किती दिवस राहतात बाकी 7 सेकंड 2 4 बाकी किती राहिली 5 दिवस पुढे जायचं गुरुवारच्या पुढे 5 दिवस गुरुवारच्या पुढे आम्हाला सगळं येतं फक्त आम्ही त्या पेपरातच तुम्ही घालतो आणि मग रडत बसतो माझे मधले 3 चुकले मला लय अवघड गेला गणित आता मला मराठीचा लय अवघड गेला हा रडून उपयोग नाही करताना तिथं केलं तर काय अडचण नाही चला पुन्हा मेन आकृतीवरचा 60-61 प्रश्न स्क्रीनवर घेऊया कुठे गेला ये टॅब कुठे गेला कोण आहे आपला शिव मोरे झोपले का लेट चालू केलंय ना केवळ वर्तुळामध्ये असलेल्या संख्येची बेरीज केवळ वर्तुळ पहा आता तू म्हणला असता वर्तुळात म्हणजे मग हे सगळे घेतले असते हे पण सगळे घेतले आपल्याला काय म्हणलंय केवळ वर्तुळात 3 चालेल का 1 चालेल का वर्तुळामध्ये पण आहे त्रिकोणामध्ये पण आहे नाही चालणार ना आपल्याला पंचकोणात पण आहे नाही झालं आपल्याला फक्त काय म्हणले केवळ वर्तुळ म्हणजे फक्त वर्तुळात केवळचा अर्थ काय होतो फक्त वर्तुळात कोणता अंक आहे 3 आहे 8 आहे 5 आहे 4 याची बेरीज किती होते 8 3 11 16 4 20 11 20 हा तर फक्त वर्तुळात असणाऱ्या त्याची बेरीज किती येणार आहे पुरा सोबत झालेला कधी दिलेल्या माहिती फक्त क्रिकेट व खो खो हे दोन्ही खेळ खेळणारे किती खेळाडू आहे पहा प्रश्न पहा फक्त क्रिकेट आणि खो खो फक्त क्रिकेट आणि खो खो फक्त क्रिकेट खेळणारे कोण कोण आहेत किती फक्त क्रिकेट खेळणारे इथं 7 आहे तर इथे 1 आहे फक्त हे चालतील का आपल्याला काय फक्त क्रिकेट खेळणारे 7 आणि 1 8 आणि खो खो खेळणारे फक्त क्रिकेट आणि खो खो पहा इथं फक्त म्हणलं क्रिकेट खेळणारे 7 आणि 1 आहे फक्त खो खो खेळणारे 5 आणि 1 आहे आपल्याला प्रश्न काय म्हणलेला आहे फक्त क्रिकेट व खो खो जे हे आम्हाला कबड्डीवाले नकोय हे कबड्डीवाले सगळे झाकून टाकायचे पहिल्यांदा ते नकोय मग आम्हाला क्रिकेट आणि खो खो दोन्ही मध्ये फक्त क्रिकेट आणि आता हे फक्त खेळणारे क्रिकेट खेळणारे नाही चालणार हे फक्त खो खो खेळणारे नाही चालणार हे फक्त खो खो खेळणारे नाही चालणार आम्हाला क्रिकेट आणि खो खो खेळणारे पाहिजे फक्त क्रिकेट आणि खो खो उत्तरी 2 तर हे साध्या सोप्या भाषेत काय प्रश्न होईल क्रिकेट आणि खो खो दोन्ही खेळ खेळणारे दोन्ही खेळ खेळणारे फक्त दोघं चला पुढचा 61 झाला 62 प्रश्न पहिल्या 2 आकृती मांडण्याची गणिती क्रियांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी बोला सोडवलकर 8 गुणिले 7 7 गुणिले 3 3 गुणिले 5 यांचा गुणाकार 846 बघा किती मोठा गुणाकार आहे 8 आणि 7 3 आणि 5 या सगळ्या अंकाचा गुणाकार केला तर किती येतोय 840 बरोबर आहे का बोला की
आणि साठी 56 हा. त्रिक 15 56 गुणिले 15 80 खाली घ्या जरा, खाली घ्या. खाली घ्या. आतापर्यंत काय असली ट्रिक मला पण काय दिसली नव्हती. हे सोनवलकर काय म्हणले, सर 8चा 7चा 3चा 5चा गुणाकार या 8 साठी 56 56 त्रिक 56 त्रिक 50 त्रिक 150 4 वरचे साठी गाठ करा 168 पंचे 840 श्रेणी म्हणजे सर असलं नाही सर या 8 गुणाकार 56 5 आणि 3 गुणाकार 15 येतो आणि 56 गुणिले 15 840 बरोबर माग इंद्रकर बरोबर आहे का नाही एक नंबर असं पाहिजे लोक तर तेच होतं तिलाही तेच सांगायचं होतं नशीब अजून दुसरं कोण म्हणलं नाही दुसरं 8 5 8 5 मग आता 40 7 21 आणि 40 हा आणि त्यांचा 7 5 8 3 एखादा म्हणला असं 5 आणि 7चा गुणाकार 35 8 आणि 3चा गुणाकार 24 35 गुणिले 24 48 एकच असतो प्रश्न फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो काय 3 4 5 6 याचा गुणाकार काय येतो 360 1 8 7 आणि कोणत्या संख्येचा गुणाकार 504 तर 504 ला तुम्हाला 7 ने 8 ने भागलं तर तुम्हाला उत्तर येतं 9 चला पुढचा प्रश्न पहा वरती घ्या थोडासा प्रश्न असं आहे का थोडंसं काय एवढं पण बघू नको ए पासून बी पर्यंत पोहोचताना किरणचे तोंड किती वेळा पश्चिमेकडे होईल दिशा दाखवा याच्यावरती वरती दाखवा उत्तर इथं दाखवलेले पाण्याने उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आपल्याला किती वेळा किरणचे तोंड पश्चिमेकडे होईल पश्चिमेकडे म्हणजे इकडे कुठलं कोणीकडे जायचं ए पासून बी इकडे जायचंय ए पासून बी कडे जाताना किती वेळा तोंड पश्चिमेकडे होईल पश्चिमेकडे इकडे पश्चिमेकडे पूर्व आणि पश्चिम पश्चिमेकडे आपल्याला तोंड पाहिजे ए बसला जाताना कुणीकडे तोंड झालं ए तोंड कुणीकडे झालं आपल्याला कोण नुसतं लिहिलं तर कळतं ना मग ए बसलं इकडं कुणीकडे झालं तोंड पश्चिम आता दक्षिण आता पूर्व आता दक्षिण आता इथे दक्षिण पूर्व या ठिकाणी एक गोल कर या ठिकाणी एक गोल कर 2 वेळा तोंड पश्चिमेकडे झालेलं आहे 2 वेळा तोंड पश्चिमेकडे झालेलं आहे का उठला होता तुम्ही तिथं त्यासाठी उठला होता कचरा टाकायला तू कशासाठी उठला होता पाणी बाटली प्यायला तू कशासाठी उठला होता रे गोळे तू कशासाठी उठला होता हा पेन घ्यायला बघतो तुझं वही पण मी बघ मला कच्चं काम तू दाखवायचं हा ईशान्येकडे तोंड करून उभा असलेला सौरभ पाठीमागे वळल्यास त्याच्या उजव्या बाजूची कोणती दिशा असेल इथे दिशा चक्र काढले हा काय या ठिकाणी ईशान आदन आदन प वा उ इ पु
पाया ठिकाणी काय म्हटलेलं त्यांनी? ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. पाय दाखवा ईशान्येकडे. ईशान्येकडे तोंड करून उभा असता. तिकडे तोंड करून उभा असा होता तो पाठीमागे वळला म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे झालं? नैऋत्येला. म्हणजे इकडे पाय दाखवा नैऋत्येला. आता नैऋत्येला तोंड झालं मग त्याचा उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि डावा म्हणजे उजवीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळला. उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर काठबळ कोणते येणारी दिशा? वायव्य. डाव्या हाताला कोणती? आपली. आपल्याकडे उजव्या हाताला कोणती दिशा येईल? वायव्य. उत्तर येणारे वायव्य. पर्याय क्रमांक 3. खाली प्रश्नात दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्याय निवडा. डोळे, कान, नाक. कान डोळे ज्ञानेंद्रिय, कान ज्ञानेंद्रिय, नाक ज्ञानेंद्रिय आणि इथं त्यामुळे त्वचा येईल. असं म्हणायचं नाही इथलं वरच आहे. तर काही जण म्हणतात बा डोळे 2 आहेत, कान 2 आहेत, नाक 2 आहेत, तोंड 2 आहे. नाक एकच आहे, पुढ्या 2 आहे, ओठ 2 असतील पण ती मुलं मग बरीच जण ओठ घेतात. पुढं देह तन काया चला 67. पहिला ते इथं बाणाकडे पहा. हे 2 बाण सरळ उभे फिरले असे झाले. पुन्हा फिरले 90 अंशात असे झाले. पुन्हा 90 अंशात फिरले या बाजूला होती. याच्यावरनं पर्याय कट होईल. दुसरा आणि चौथा राहिला फरक. पहिल्या तिसऱ्या मध्ये काय फरक आहे? मागे रेषातील बोल आहे. मग काय पाहिजे आपल्याला? मागे रेषा आहे, मागे रेषा आहे, मागे रेषा आहे. मागे रेषा असणार त्या उत्तर ही पर्याय क्रमांक 1. चला पुढं 68 121 441 961 कसल्या संख्या आहे? वर्ग संख्या आहे. बोला. 11चा वर्ग 121, 21चा वर्ग 441, 31चा वर्ग 961, 41चा वर्ग किती येणार आहे? 41चा वर्ग 1681 आणि 69 624 861 618 काय संबंध येईल का? काय संबंध येईल? 12 15 काय संबंध येईल? 624 861 यांचा गुणाकार सर्व अंकाचा गुणाकार 12 12 चौकाटीचा 6 8 48 48 6 1 6 8 48 4 1 12 12 चौक 8 येते 9 7 54 1 54 5 चौक 20 चौक 80 साहेब म्हणजे 30 30 90 गुणाकार 48 पर्याय क्रमांक 1. तर एका सांकेतिक भाषेत लाख हा शब्द 4 6 असा लिहितात. खडू हा शब्द 6 2 असा लिहितात. तर त्या भाषेत लाडू हा शब्द कसा लिहिला जातो? आता लाख आणि खडू याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे? खड्यात जो अंक सारखाच असणार आहे कॉमन 6. म्हणजे खरा काय येणार आहे? 6. लाला काय? 4. लाडू मध्ये 4. डूला काय येईल? 2. काय येणार आहे? 4. एका सांकेतिक भाषेत 4 ला 36 म्हणतात, 8 ला 72, 6 ला 54, 7 अधिक 10 बरोबर किती? 4 9 36 8 9 72 6 9 54 7 आणि 90 अधिक 63 आहे का? बरे 163 आहे का? तर इथं 4च्या नंतर काय म्हणते? तर 4 ला 36 का? नाही 4 बरोबर 36 दिले. 4 9 36 8 9 10
7 नव्वे 63, 4 10 नव्वे 63, 90 ची बेरीज पुढे पहा. एका संख्येची बाजू बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया बेरीजला चौकोन आहे, वजाबाकीला चौकोन कोण रंगवलेला, गुणाकारला गोल आहे, भागाकारला टिंब आहे. इथं एक पाहिलं समीकरण तयार करा. 25 वजा 15 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 2. याच्यामध्ये अगोदर काय करावं लागेल? भागाला 5 ने भागलं उत्तर किती? 3. खाली काय होईल? 25 वजा 15 सॉरी 25 वजा 3 गुणिले 4 अधिक 2. आता इथं गुणाकार अगोदर करावा लागेल. 3 गुणिले 4 12 म्हणजे काय? 25 वजा 12 अधिक 2. 25 वजा 12 गेले 13 अधिक 2 15 पर्यायामध्ये आहे. खाली रकाने चिन्ह दिली आहे, ती बेरीज कशी लिहाल ते सांगा. 5 2 ला आहे 23,250 अधिक 37,831. याची बेरीज करून उत्तर काढा. ते या पद्धतीने मांडायचं. 0 1 1 5 3 8 8 10 0 अचल 1 7 3 9 10 0 अचल 1 2 0 1 5 5 0 0 8 1. 5 कसं? 2 उभ्या रेषा. 0 कसं? त्रिकोण. 2 उभ्या रेषा त्रिकोण त्रिकोण. 8 कसे? टिंब वगैरे. आणि 1 कसा? चौकोन. उभ्या 2 रेषा 2 त्रिकोण बनलेल्या टिंब चौकोन. कोणता पर्याय? 74. वातावरणातील थंडी वाढल्यास काय करावे? घरात लय मोठी शेकोटी पेटवायची, घरच जळलं पाहिजे. अंगात उलट कुठे घालावे? घरातील पंखा चालू करावा. पंखा चालू करावा ना अंश? मग कसा? थंडीचा फुल स्पीडला पंखा चालू असतो. उबदार कपड्याची शेकोटी करावी, कपडेच पेटवायचे. पुढं तुमचे 2 मित्र बोकेन सोडवलं जोराने भांडत आहे, अशा वेळी तुम्ही काय करा? काडी लावू त्यांच्या घरी जाऊन त्याची टेकणी करणार. त्याच्या घरी जाऊन सांगणार भांडते ते जोरात ओरडून त्यांना भांडणाला सरत बघा बघा भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू. भांडण बघायला इतर मित्रांना काय बोलवणार? ओके, धन्यवाद मित्रांनो.